बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळालेलं आहे। असं असताना काँग्रेस आणि महागठबंधनचा दारुण पराभव होताना दिसतोय। काँग्रेसचे नेते सचिन सावंत आहेत माझ्यासोबत। पराभव मान्य आहे हा? नाही, ज्ञानेश कुमार गुप्तांचा म्हणजे मला असं वाटतं अजून विजय झालेला नाही, पण त्यांचा विजय होण्याची शक्यता वाटते आहे। निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्यात मला असं वाटतं की ज्ञानेश कुमार गुप्ताच त्या ठिकाणी लढत होते भारतीय जनता पक्षाच्या नावानं आणि त्याचंच हे पर्यवसन दिसतंय। ज्या पद्धतीनं ही निवडणुकीच्या अगोदरच SIR 4 महिने अगोदर घेण्याचं जे इंटेन्सिव्ह रिव्हिजन घेतलं गेलं ते खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाची प्रथा असते की 2 वर्ष अगोदर घेतलं पाहिजे आणि प्रक्रिया ती संपूर्णपणे निरपेक्ष पारदर्शक पद्धतीने चालली पाहिजे। ह्यांनी 65 लाख मतदार त्यातनं वगळले। 10,000 रुपये जे देण्याची जी काही लाच देण्याची आता प्रक्रिया सुरू झाली, लाडकी बहीण लाडली बहीण आणि आता ही इथली लोकांच्या खात्यामध्ये निवडणूक सुरू झाल्यानंतर प्रचार चालू आहे आणि सरकारचे पैसे त्याच्यामध्ये येत आहेत। हे असं कधी झालं होतं का कुठे? ही संपूर्णपणे मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न जो झाला त्याचं पर्यवसन दिसतंय। हा जनतेचा नाही लोकशाहीचा पराभव दिसतोय आम्हाला। सचिन सर, सकाळपर्यंत तुम्ही म्हणत होते आमचा विजय होईल, कालपर्यंत तुमचा दावा होता कारण तुमच्या सभांना मिळणारा प्रतिसाद तुम्ही म्हणायचं की आमचा प्रतिसाद चांगला आहे। हे असताना आता मात्र तुम्ही ज्ञानेश कुमारांवरती सगळं खापर फोडायला लागले। असं आहे की निवडणूक आयोगाची भूमिका निश्चितपणे निरपेक्ष नव्हती, पारदर्शक नव्हती, ही वस्तुस्थिती आहे। आणि ज्या पद्धतीनं 65 लाख मतदारांना वगळण्याची प्रक्रिया झाली ते कोणाचे मतदार होते? ते मतदार होते की जे दलित समाजाचे, मागासवर्गीय समाजातले अल्पसंख्याक असतील किंवा त्या ठिकाणी अत्यंत गरीब वर्गातले असतील, मजूर असतील, ह्या सगळ्यांमधनंच त्या ठिकाणी जी मतदार होते ते कापले गेले। नाही, पण निवडणूक आयोग म्हणतं SIR ची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली होती कारण त्यांनी सांगितलं की जे नावं ज्या लोकांचा मृत्यू झाला होता, दुबार नावं होती, तीच आम्ही कमी केलेली। राहुल गांधीजींनी स्वतःच्या पत्रकार परिषदेमध्ये उदाहरणासकट त्या लोकांना आणलं होतं आणि दाखवलं की ह्यांचं मतदान कसं कापलं गेलं, का कापलं गेलं आणि त्याच्यानंतरही याचा सगळा पुढचा उलगडा येणार आहे की कशा पद्धतीने मतचोरी झाली आहे। प्रश्न असा आहे की 20 वर्षानंतर अशा पद्धतीचं मॅन्डेट येणं हे जवळपास कुठल्याही लोकशाहीमध्ये, कुठल्याही देशाच्या लोकशाहीमध्ये अशक्यप्राय असतं। वस्तुस्थिती ही आहे की मॅच ज्या पद्धतीनं आज क्रिकेटचे खेळ घेतला तर पिच मीच ठरवणार, नियमही मी ठरवणार आणि अंपायर माझ्याच बाजूचा असणार आणि मग नंतर तुम्ही अपेक्षा करा तुम्ही लढा। आम्ही लढतोय कोणाच्या जीवावरती? जनतेच्या जीवावरती। आज ज्या पद्धतीनं मतदानच हायजॅक करून टाकायचं, मतदाराचा अधिकारच चोरी करायचं, त्याला जनता तरी काय करणार? महाराष्ट्रासारखी परिस्थिती दिसते कारण महाराष्ट्रातही 200+ होते, इकडेही 200च्या आता सध्याचे कल दिसत आहेत ते फक्त 200+ झाल्याचं दिसतंय। महाराष्ट्र आणि बिहारची परिस्थिती काही वेगळी नाही असं म्हणायचं? संपूर्ण देश पातळीवरती हेच चालले आणि आता 13 राज्यांमध्ये SIR करणार आहेत। मग ह्याचा अर्थ काय आहे? का केला जातोय? तुम्हाला याचा मागचा उद्देश काय आहे? जिथे जिथे निवडणुका येणार तिथे अगोदर SIR केलं जातंय म्हणजे जे आपले मतदार ऍड करायचे आणि विरोधी पक्षाची मतदारांना वगळून टाकायचं आणि एकदम ठामपणे निवडणूक आयोग BJPच्या बाजूने भूमिका घेणार। त्यामुळेच आम्ही म्हणतो की ज्ञानेश कुमार गुप्तांचाच विजय होतोय असं दिसतंय। तुम्ही पराजय मान्य करत नाहीयेत, पण अंबादास दानवे म्हणतात की काँग्रेसच्या चुका झाल्या, RJDच्या चुका झाल्या, तेजस्वीचा चेहरा जाहीर करायला उशीर झालं, या सगळ्या मिसमॅनेजमेंटमुळे तो पराभव झाला। तुमचा घरचा हेर देतात तुमचे मित्र पक्ष। असं आहे की त्यांना त्याच पद्धतीची भावना त्यांची अगोदर असू शकते जेव्हा, पण नंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीचं त्या ठिकाणी जेव्हा आकलन केलं गेलं तेव्हा मात्र सर्व विरोधी पक्ष एकमुखाने बोलते की वोट चोरी झाली होती। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। सचिन सावंत होते, त्यांना पराभव मान्य नाहीये, त्यांचं म्हणणं आहे हा विजय जो आहे तो ज्ञानेश कुमार गुप्ता म्हणजे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांचा आहे असा दावा देखील किंवा अशी प्रतिक्रिया जी आहे सचिन सावंत यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।